स्टुडंट ऑलिम्पिक असोसिएशन धुळे 2017ची मीटिंग, आज पहिली मीटिंग या ठिकाणी होत आहे। स्टुडंट ऑलिम्पिक गेले 3 वर्ष झालं पूर्ण इंडियामध्ये काम करत आहे। स्टुडंट ऑलिम्पिकचा उद्दिष्टच हे आहे की ग्रामीण आणि शहरी मुलांना डिस्ट्रिक्ट, स्टेट, नॅशनल, साऊथ एशियन आणि एशियन हे स्टेज मिळालं पाहिजे। बरेचसे विद्यार्थी आपल्याकडे शालेय गेम खेळतात, परंतु बाकीच्या विद्यार्थ्याला स्टेज मिळत नाही। स्टुडंट ऑलिम्पिक गेले 3 वर्ष झालं या मुलांना स्टेज उत्पन्न करून देतं। दुसरी या ठिकाणी गोष्ट महत्त्वाची म्हणजे स्टुडंट ऑलिम्पिक हे 3 कन्सेप्टवर काम करत आहे: स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज, कल्चर ॲक्टिव्हिटीज आणि एज्युकेशन ॲक्टिव्हिटीज। ज्या मुलांना स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट नाही आहे ते मुलं कल्चरमध्ये भाग घेऊ शकतात। सांस्कृतिक, जसं की आपली भारताची जी संस्कृती आहे जी लुप्त चालली त्याचं जतन आणि घडण हे असोसिएशन 3 वर्ष झालं करतं। फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राची लावणी आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्याला माहीत नाही की महाराष्ट्राचं लोकनाट्य काय आहे, तर ते लावणी आहे। आणि ज्यावेळेस आम्ही महाराष्ट्राची ज्यावेळेस कॉम्पिटिशन पंजाबसोबत होतं त्यावेळेस महाराष्ट्राला माहिती होतं की पंजाबचं भांगडा फेमस आहे। अशा पद्धतीनं कल्चर विभागामध्ये स्टेट डान्स, फेस्टिवल डान्स, हस्तकला, चित्रकला, मेहंदी, रांगोळी या विद्यार्थ्याला आपण या ठिकाणी स्टेज देतो। ज्या मुलांना स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट नाही आहे, ज्या मुलाला कल्चर डिपार्टमेंटमध्ये इंटरेस्ट नाही आहे, परंतु बुद्धीनं तो अतिशय हुशार आहे, अशा मुलांची आपण एज्युकेशन डिपार्टमेंटमधून स्पर्धा घेतो। 5वी, 8वी, 10वी आणि 12वी अशा मुलांची आपण मॅथमॅटिक्स, इंग्लिश, रिजनिंग क्वेश्चन्स आणि जनरल नॉलेज या विषयावरती त्या मुलांचा आपण पेपर घेतो। हे मुलं डिस्ट्रिक्टला सिलेक्ट होणार, त्यानंतर स्टेटला जाणार, त्यानंतर नॅशनलला जाणार, साऊथ एशियनला जाणार, एशियन आणि ऑलिम्पिक। स्टुडंट ऑलिम्पिक भारतातली अशी एकमेव असोसिएशन आहे जी इतर देशाला मान्यता देते, ॲफिलिएशन देते। आतापर्यंत आपण पाहिलं की आपण एखाद्या खेळाचं दुसऱ्या देशाकडून ॲफिलिएशन घेते भारत, परंतु स्टुडंट ऑलिम्पिक असं पहिलं असोसिएशन आहे जी 55 देशामध्ये सध्या कार्य करते। स्टुडंट ऑलिम्पिकच्या माध्यमातून 3च वर्षामध्ये 2,000 ते 2,500 विद्यार्थी BSF, ITBP, इंडियन आर्मी म्हणजे भरती झाले। शालेय क्षेत्रामध्ये सुद्धा स्टुडंट ऑलिम्पिकच्या नॅशनल सर्टिफिकेटचा उपयोग होत आहे। सर्वांना माझं आव्हान आहे की धुळ्यामध्ये आम्ही गेले 2 वर्षाला काम करतोय, तर सगळ्यांनी धुळ्याचे सेक्रेटरी पंकज सर, जॉईंट सेक्रेटरी अमित सर आणि रेसलिंगचे जे सर आहेत हे यांच्याशी तुम्ही संपर्क साधायचा आहे। गीते सर, जितू सर यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि जास्तीत जास्त मुलांनी सहभाग या ठिकाणी नोंदवायचा आहे। या ठिकाणी मी अवश्य तुम्हाला सांगायचं वाटतं मला की स्टुडंट ऑलिम्पिकचा कुठल्याही फेडरेशनशी, कुठल्याही असोसिएशनशी कसलाही संबंध नाही आहे। स्टुडंट ऑलिम्पिक ही 1850 आणि 1956 हे ॲक्ट खाली रजिस्टर असोसिएशन आहे। कुठलीही असोसिएशन जेव्हा रजिस्टर होते तेव्हाच ती लिगली असते। काही दिवसापूर्वी आमच्यावरती असा आरोप झाला की स्टुडंट ऑलिम्पिक लिगली नाही आहे, फेक आहे वगैरे वगैरे, तर त्या सर्व बांधवांना मला सांगायचं आहे की स्टुडंट ऑलिम्पिक हे लिगली आहे। जर अनलिगली असतं तर 3 वर्षामध्ये आमचे 2,000 ते 2,500 विद्यार्थी इंडियन आर्मी BSFमध्ये भरती झाली नसते आणि 3 वर्षामध्ये मागच ऑलिम्पिक बंद झालं असतं। भारताचं संविधान सांगतंय की खेळाचा कुणीही आणि कुठेही प्रचार आणि प्रसार करू शकतं, त्याला कुणीही अडू शकत नाही। मित्रांनो, लिगली काय आहे? एखाद्या खेळाचं तुम्ही, एखाद्या जिल्ह्याचं तुम्ही ॲफिलिएशन घेतलंय यावर्षी आणि तुम्ही काम करताय आणि पुढच्या वर्षी तुम्हाला ॲफिलिएशन मिळालं नाही तरी तुम्ही त्या असोसिएशनच्या स्पर्धा घेताय, ते लिगली आहे। लिगली आणि अनलिगली यातला तुम्ही फरक लक्षात घ्या। आणि सगळ्याला माझं आव्हान आहे की या जुलै एंडपासून जुलै लास्ट वीकपासून आमच्या डिस्ट्रिक्ट स्पर्धा चालू होतील। तर जवळजवळ यावर्षी 29 खेळ, जुदो, जिम्नॅस्टिक, कराटे, तायकांदो, स्केटिंग, या रेसलिंग, बरेचसे 29 गेम आहेत। त्याच्यानंतर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहेत, त्याच्यानंतर कल्चर ॲक्टिव्हिटीज आहेत आणि एज्युकेशन ॲक्टिव्हिटीज। सगळ्यांनी भाग घ्यायचा आहे। आपलं वैशिष्ट्यच आहे की आपल्याकडे स्टुडंट हवं आहे, आपलं नावच आहे स्टुडंट ऑलिम्पिक। जर स्टुडंट नसतील तर आपल्याकडे पार्टिसिपेट होत नाही आहे। कारण का आपण पाहतोय की बाकीच्या ऑलिम्पिकमध्ये जसं की ज्यांना ऑलरेडी सर्व्हिस आहे, ज्यांना ऑलरेडी पगारी आहेत, ज्यांना 40-50 हजार पगारी आहेत, अशा मुलांना, अशा माणसाला स्टेज मिळत आहे, ऑलिम्पिक स्टेज। परंतु आजच्या या काळामध्ये खरी गरज हे स्टुडंटला आहे। आज जो स्टुडंट आहे ज्याचं वय 19, 22, 25 वय आहे, त्याला घरचा भार सांभाळायचा आहे, त्याला शिक्षण शिकायचं आहे, त्याला घरची जिम्मेदारी पार पाडायची आहे आणि खऱ्या अर्थानं नॅशनल प्रमाणपत्राची, सर्टिफिकेटची गरज कोणाला असेल तर ते स्टुडंटला आहे। परंतु शोकांतिका आहे की 217 खेळाडू आपले खेळले होते रिओ ऑलिम्पिकमध्ये, फक्त 2 मेडल आपल्या भगिनीने आपल्या मिळवलेला आहे। म्हणजे भारतामध्ये एवढं टॅलेंट असताना सुद्धा तो संघ तयार होत नाही। तर स्टुडंट ऑलिम्पिक बेसिक खेळाडू तयार करण्याचं काम 3 वर्ष झालं करत आहे। सगळ्याला आव्हान आहे की तुम्ही जिल्हा स्पर्धामध्ये आज आपल्या धुळे जिल्ह्यात
शिंदे सर आले, खूप आनंदाची गोष्ट आहे की आपल्या धुळे जिल्ह्यासाठी एक नवीन असोसिएशन जी आहे आपली, त्या असोसिएशनद्वारे आपल्या धुळे जिल्ह्यातील अंध, अपंग, मंद मुलांसाठी जी सरांनी एक कॉम्पिटिशन लेवल आहे की हे लोकंसुद्धा पुढे जाऊ शकतात, त्यासाठी मी सरांचा खूप आभारी आहे. आणि आमची टीम धुळे जिल्ह्यात कोणालाही ज्या लोकांना खेळायचं आवड असेल त्या लोकांनी आमच्याशी संपर्क साधा. आणि धुळे जिल्ह्याचाही मी मागे बोललो होतो की धुळे जिल्ह्याचा कोण महाराष्ट्र श्री बनवू शकत नाही, कोण महाराष्ट्र केसरी बनवू शकत नाही. तर खूप आनंदाची गोष्ट आहे. मी शिंदे सरांचा खूप आभारी आहे की आपल्या धुळे जिल्ह्यासाठी यांनी ही एक असोसिएशन आणली, त्याबद्दल मी त्यांचा सहसा आभारी आहे. आणि ज्या लोकांना आवड आहे त्यांनी लवकरात लवकर जुलै महिन्याच्या अखेरीस संपर्क साधा. आणि शिंदे सरांचा मी सहसा आभारी आहे. थँक्यू.